हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग। तर आज आहे दीपामावस्या, म्हटलं की आज ब्लॉग करावा आणि ब्लॉग केला नव्हता आता बरेच दिवस झालं म्हणून। तर देवपूजा करायची, आता सगळ्यात आधी ना फुलं घेऊन येते। तो अभी मेरी मम्मी अभी यहाँ पे जा रही है ये अच्छे अच्छे फूल तोड़ने के लिए। फूल ले रहे हैं आपके यहाँ से। दे मम्मा मैंने तो चला आंटी ये देखो आंटी को दिखा रहे हैं ना। हमारी फ्रेंड हाँ, ये वाले ये स्वस्तिक वाले मेरे मायके में भी बहुत लगता है उसका फूल। एक बार बढ़ जाएगा ना तो फिर तो उतना। हाँ अच्छा, ऊपर तो चढ़ पहले। हाँ, तर आज आहे दीपामावस्या, त्यामुळे मग मी आता देवाचं सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतलं, फोटो वगैरे आणि ज्या पण मूर्त्या होत्या त्या सगळ्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता आरती पण स्वच्छ करून घेतली आणि वात घालते दुसरी नवी आणि आता छानपैकी देवपूजा करून घेते। तर दीपामावस्याला काही जण दिव्यांची पूजा वगैरे करतात, परत कणकीचे दिवे करून ते काय करतात, पण आमच्याकडे आम्ही कधी केलं नाही, त्यामुळे मग तर काही करत नाही आम्ही। आणि त्याच्यानंतर आता देवपूजा करून घ्यायची। आता आज आहे डोशाचा बेत, त्यामुळे सगळी तयारी पण करायची आहे। कुकर लावला आहे ऑलरेडी आणि भाजी चटणी करून घेते। सांबारची पण बऱ्यापैकी तयारी झाली, पण सांबार आता करणार नाही, दुपारी करणार आहे। फक्त कुकर लावून ठेवला आहे आणि आधीची बघा मध्ये मध्ये लुडबुड चालू असते कायम देवपूजा करताना, मग भले मी करू दे आयुष करू दे, त्याच्यामध्ये चाललेलंच असतं मी हे करू का ते करू का। गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काय येत असतं? गणपती असला येतात तो आपल्या घरात। हा मोठाचा मोठा होय, आय गं तर आदिराजने प्रार्थना म्हणली, गुरु ब्रह्मा म्हणला, परत ना शुभं करोती, परत हे ईश्वरा सर्वांना चांगलं सगळं म्हणलं, पण ना तो व्हिडिओ शूट झाला नाही, कसं काय माहीत नाही, समजत नाही आहे। आता छान फुलं वगैरे घातली आधीने, त्याच्यानंतर प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता आरती करतो। वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय गणपती बाप्पा मोरया, म्हण की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत नाही तरी ते बघा। आता काल सकाळीच मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं डोशासाठी आणि संध्याकाळी पण मी असंच करते, सकाळी सगळी कामं झाली की 10-11 वाजता किंवा लयतले 12 वाजता भिजत घालते आणि रात्री मग स्वयंपाक वगैरे झाला की सगळं बारीक करून ठेवते आणि मग रात्रभर छान फुलतं पीठ। तर आता सकाळी मी आता डोसे करायला घेते। आता यामध्ये पोहे घातले ना की डोसे एकदम कुरकुरीत होतात आणि मस्त क्रिस्पी होतात, तर पोहे नव्हते म्हणून मी नव्हते घातले मग मी। तर डोशाचा ना डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अगोदरच अपलोड केलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा सांगितल्या आहेत आणि लोखंडी तव्यावरती डोसा कसा बनवायचा
हे देखील डिटेलमध्ये सांगितले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी पिन कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. किंवा मग चॅनेलवरती कुकिंग व्हिडिओज नावाची प्लेलिस्ट आहे, त्यावर पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. कलर येतो. हे माझं ताट. ही बघा माझी पहिली डिश डोशाची. हे काय आयुष जेवतो इथं, आधी जेवतोय. आधीची ताट ठेवण्याची पद्धत नेहमी उलटी असते ब्राह्मणांसारखी. माझं बा चालतोय. आयुषने पण एक घास चाललाय. त्याची डोसा खाण्याची पद्धत काही वेगळीच आहे. या नाश्ता करायला माझं काय अजून आवरलं नाही. मी नाश्ता करून घेतो मग. तर मी जेव्हा आपण व्हिडिओ किंवा रेसिपी शूट करत असते ना, ब्लॉग करत असते, तेव्हा आधीचं मध्ये चाललेलं असतं. मी शूट करतो, मी हे करतो, मी ते करतो. आयुष्याने आधीचं होत आले. कुरकुरीत डोसा खायला. माझा फोटो किचन आवरायचं आहे अजून. कपडे ह्या दोघांचे धुवायचे. बाकी सगळे ड्रेस वगैरे धुवून टाकले सकाळीच. उन्हात घालायचे फक्त. नाश्ता करते, कपडे उन्हात टाकते. छान ऊन पडले आणि मग किचन आवरते. नंतर बोलूया कसं. पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो होतो आणि ते वेगळ्या प्रकारचं मशरूम वगैरे सांगितलं. त्यामध्ये हे सांगितलं होतं की करटुला हे जगातली सगळ्यात श्रेष्ठ भाजी आहे आणि पावसाळ्यामध्ये फक्त मिळते आणि जंगलामध्ये किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी येतं. आणि तेव्हा मी अशा पद्धतीने शूट करते. तर आता जास्त मसाले किंवा असं जास्त एवढं काय नसेल तर मी अशी तयारी करून ठेवते. मग पटपट डायरेक्ट रेसिपीमध्ये शेअर करते, तुम्हाला सांगते. तर इन्ग्रेडियंट दाखवत बस. तर ही जी रेसिपी आहे ना, ती अगदी बेसिक आणि झटपट होणारी आहे. त्यामुळे मग मी जास्त काही जुगाड करत नाही. प्लेन सिम्पल हाताने शूट करते आणि जिथे शक्य आहे तिथे हाताने करते. जिथे शक्य नाही तिथे मग कशाला तरी असं लावून ठेवते फोन आणि मग व्हिडिओ रेसिपी शूट करते. आणि ब्लॉग करताना तर मग मी स्वतः शूट करते किंवा मग आयुष किंवा आधी थोडीफार मदत करत असतात. तर ट्रायपॉड गावाकडेच राहिलेला आहे, त्यामुळे मग आता असंच काहीतरी जुगाड करायला लागतं. हा पण छत्तीसगडमध्येच घेतलेला. हा ओरिजिनल सूर्याचा लायटर आहे आणि हा भाऊजींनी काल आणलाय, कारण तो चालतच नव्हता. हा मिल्टनचा आहे. हा पण तेवढ्याच प्राईसमध्ये घेतलाय. हा पण आणि योगा दोन्ही. आणि काही गोष्टी अशा असतात बघा. तर हा लायटर असू दे किंवा हा लायटर असू दे किंवा मग ही किसणी असू दे, ही जी पांढरी किसणी तुम्ही बऱ्याचदा बघितली आहे. तर इथं ना स्टोरेजसाठी काय नाही म्हणून तसं जुगाड केलं मी. ग्लास, चमचे सगळे हे ठेवण्यासाठी. तर आणखी छोट्या गोष्टी आहेत बघा. शोधणं असेल तर शोधणं पण मी छत्तीसगडमध्ये पहिल्यांदा जेव्हा फौजींच्या सोबत आले होते ना, तेव्हा घेतलेलं. आणि आता परत ते खराब झालं बरोबर छत्तीसगडमध्येच आत्ता नवीन घेतलं इथं आल्यानंतर, कोंडागावमध्ये, अंबिकापूरमध्ये. तर आता तेल तापलंय, कढीपत्ता राहिला, परत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर आता दीपामावस्या आहे, तर मग घरात 2 दिवे आहेत. मग ते दोन्ही पण दिवे लावले आयुषने आणि छान पूजा केली संध्याकाळी. तर जास्त काय असं व्हिडिओमध्ये यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत, तसं काय आम्ही कधी केलं नाही. आणि कधी केलं तर भविष्यात तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. तर बघू शकताय दोन्ही पण दिव्यामध्ये, यामध्ये चंद्रकोर बनले आणि या दिव्यामध्ये फुल बनले. तर खूप छान वाटतं असं काहीतरी शुभ संकेत मिळाला की. चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.